काय बाकी कसा उजव गणपतीला गावी चाललं? लय लेट चाललं होते. काय करणार, सुट्ट्या नाही तर काय करायचं? काय सुट्ट्या नाही, दाट्या मारायची नुसती. वरच्यावर फक्त कामं चालू आहेत. खडी टाकायची, वरच्यावर काम चालू आहे. तिकडची खडी तिकडं, तिकडची खडी इकडं. आलेलो त्या कशाने भोगद्याजवळ आणि भोगद्यात आतमध्ये जाणार होता. आतमध्ये बघूया, लाईट बीट मस्त लावले ना. हा हा, खतरनाक. हे बघा इकडे पुढे लाईटच नाही. काय यार, गणपती सणामध्ये तरी लाईट लावा ना. ट्यूब लाईटी लावायला किती खर्च येतो. नमस्कार मंडळी, मी संदेश सर, तुमचं स्वागत आहे. मी कोकणी संदेश आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर फायनली मंडळी आज तो दिवस आलेला आहे. तर आज मी निघालेलो आहे गावी जायला कोकणामध्ये गणेश उत्सवासाठी. तर आज आपण आपली बाईक घेऊन चाललेलो आहे. तर सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आपली आजची राईड ही चालू होत आहे. त्याचबरोबर आपला एक मित्र पण आहे आपल्याबरोबर सोबत. तर त्याला पण आपल्याला तलोजाला भेटायचं आहे. तर 5 वाजता आपली ही राईड चालू होते. तर चला मंडळी, आपल्या ह्या राईडला इथून सुरुवात करत आहोत. त्याचबरोबर आपण नाही, हा मुंबई गोवा हायवे म्हणजे NH66 या रोडची कंडिशनसुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर चला प्रवासाला आपण या सुरुवात करूया इथून. मोरया मंगलमूर्ती मोरया. तर बरोबर टाईम झालं आहे आपलं 6:05 वाजले. रेडी सर्व होतो सर. बॅग बीग रेनकोट घालायला. पाऊस आला तितक्यात. आपण आपल्या या सोसायटीमधून निघालेलो आहोत 6:15 वाजता. पाऊसाने कुठेतरी हे मारलं. पाऊस नको यार, बारीक बारीक पण पाऊस आहे सध्या तरी. तलोजा आपण पनवेल मार्गे जायचं आपल्याला. हा सकाळचं वातावरण बघा कसं जबरदस्त थंड असं वाटतं ना. हो हो, काल पाऊस नव्हता पण आज पाऊस आहे कुठेतरी रिमझिम रिमझिम. कशाला येतोय काय माहिती यार. काय आता बस झाला, लय पडलाच पावसा. या अंबरनाथ बदलापूर या रोडला आपण आलेलो आहोत. रस्ता सामसूम आहे, छान असं. राईड करायला एक नंबर भारी वाटणार आहे. तर आपला मित्र म्हणजे रोषा आहे आपला, माझा वर्ग मित्र आहे. त्याला आपल्याला घ्यायचं आहे. काल बिचाऱ्याने डे नाईट करून आज नाईट करून निघणार आहे तो. मॉर्निंगला आपल्याला त्याला पिकअप करायचं आहे. त्याच्या आपली कंपनीजवळ जायचं आहे. आता उकारला आहे नुसता पावसाने. एकदम मोठे मोठे खड्डे आहेत ना, काय दिसत नाही काळो का तुम्ही बघा. हे बघा केवढं. आणि ते पाण्याने अशी भरलीत ना. अरे यार कुठून रस्ता जातोय काय समजत नाही. आईच्या गावात अटकलो का काय. बाबा हे कुत्रे बित्रे चावरे असायचे इथं. अजून रस्ताच समजत नाही कुठं. हा एवढा रस्ता मी विसरलो रस्ता. मोठ्या मोठ्या गाड्या आता निघाले. सकाळ सकाळ काढतात ते लोक, ट्रॅफिक होऊ नये म्हणून. बघा पुढे पण बघा, इथे रस्ते केवढे मोठे मोठे उकारले तर असे. पुढे तर हेच झालं, तलाव झालं आहे नुसतं. याच्यात मासे सोडले तर लय भारी वाटेल. हे बघा तलाव आहे ते. वेगवेगळ्या प्रकारचे तलाव आपल्याला पाहायला भेटतात. आपण अंबरनाथच्या इथे अंबरनाथ MIDC मध्ये. आणि रस्त्यांची अवस्था काय बघा बेकाराची. उजाडलेलं आहे. MIDC रोडला होता आणि मोठे मोठे ट्रक आपल्याला पाहायला भेटतात इकडे माल वाहतुकीचे. आणि पावसाने कुठेतरी दडी मारले. एक बरं झालं आहे. इथं पाऊस असता तर आपले मी एवढा पण पोचतो नसतो अजूनपर्यंत. डुगुडुगू आला असतो पूर्ण असा. तर आपला मित्र पुढे उभे आहे 3 मिनिटाच्या अंतरावरती. मॅप टाकला आहे त्यांनी. रोड चांगला आहे. तलोजा बायपास रोड आहे एक नंबर. मस्त रोड बनवला आहे छान असा. मला वाटलं खड्डे पण नाही, चांगला रोड होता. काय बाकी कसा उजव गणपतीला गावी चाललं? लय लेट चाललं होते. काय करणार, सुट्ट्या नाही तर काय करायचं? काय सुट्ट्या नाही, दाट्या मारायच्या. तर आपल्याला रोषा पण आहे. रोषा हा कायमचा घरी बसायचा. अच्छा ओके ओके ठीक आहे. चला रोषा आले. जास्त बॅग मोठी पण नाही, बरं आहे. गणपती बाप्पा मोरया. चला आपला मुंबई गोवा हायवे या आपण रोडला आलो. म्हणजे हो आज खूप म्हणजे आहे तसं ट्रॅफिक वाटते. मानगावला लागतं, इंदापूर मानगाव. हा पुण्याला गेला. हा स्ट्रेट जातो तो. आपल्याला राईट मारायचा आणि मुंबई गोवा हायवे इकडे जायचं. काय खड्डा आहे बघ. तलाव झाला आहे तलाव. बापरे. चलो गाव. JNPTच्या रोडनी चाललो ना. JNPT रोड या आज झाला ना तो.
चला आता पुन्हा आपल्याला लेफ्ट मारायचं आहे आणि कोकणात गाडी डायरेक्ट आपली. एक नंबर मस्त रोड आहे. NH66 आपला मुंबई गोवा हायवे. चापूक आहे, चापूक. गाडी चालवायला एवढी मजा वाटते ना, एक नंबर वाटतं. पावसाची सर येऊन जाऊ नये पण कांदाला पक्षी आपल्याला झाडं खूप आहेत ना. भरपूर आहे. हो माकड भरपूर आहेत. त्याला जाळ्या लावल्या तसे बघा मस्त अशा. इकडे झाडं खूप आहेत ना म्हणून पाऊस पडतो तो. हा डोंगर पट्टा आहे त्याच्यात बरोबर. तुमचं झालं इथे एसटीचा. आणि इकडे मेन आपण गोरेगाव कुठेतरी आहोत ऋषा. हाच पॅच फक्त झाला नाही बरोबर. खालूनच जाऊया त्या रोडच समजत नाही कुठून झालं ते. इकडेच झालं नाही फक्त रोड. त्याच्या मुंबईतून आलं तेवढा मस्त रोड झाले तिथे. पण हे पॅच बघा ना कसले टाकले खडीबिडीचे. खराब आहे रोड. हा चायवाला आम्हाला भेटत नाही. अर्धा तास झाला आम्ही चाय. हा बघा ना खड्डे बघा ना कसे आहेत मध्ये आहे ना. आयुष्यपद्धती इकडे छोटे छोटे खड्डे आहेत ना असे. किती होईल रे? कोण ज्योतिषी सांगू शकतो का आपल्याला? बघता का बघायला लागेल. 18 ते 19 वर्ष झाली. हा एवढा काम रखडलंय ना. अजून किती वर्ष लागतात काय माहिती. अरे तो पळतात कॉन्ट्रॅक्टदार अशा रस्ता बघून. हो कधी पुढच्या वर्षी येतोय काय माहिती त्यांचा. गणपती शिमग्याला चाललो की चाली रस्त्याची अवस्था बेकार. मग कुठेतरी पॅच मारणार तेवढ्यापुरता बस कोकणकर खुश. नागोटल्याची पण रस्ता काय बरोबर म्हणजे झालंच नाही अजून. चायवाला भेटतच नाही कधीपासून. चाय बघतोय. चाय प्यायला का जरा फ्रेश वाटतो जरा मस्त असं. तसं काय बोलतो बघ पाऊस नाही तो पण बरं आहे ना. अरे जय जो मस्त केला का. हा हे बघा रस्ते काय झालेच नाही इकडे पण. अरे गाडी तिकडे कुठं साधं फिरवलं. तिकडून पण आहे का काय रोड? अरे तिकडून पण आहे. प्लायचे बघ ब्लॉकचा रोड आहे आता. त्याला काय लेवलच नाही रे. हा ना आलाय ना. लेवल घ्यायला टाईम नाही भेटला बघ. नुसतं जो टाकलेले तसे गाडी बघ वर खाली होते. कांदा भजी काय तर नाश्ता करूया. चहा पाणी पिऊया येते मस्त असं. बसून लय कंटाळा आला आता. पाय मोकळे करूया जरा. चला नाश्त्याचं टाईम झालेलं आहे. इथे वाजलेत किती 8-10 झालेत. आणि कांदा भजी रोशाने मागवले तिकडे 2 प्लेट. असं आपली आपण हा आता लोकेशन वाकण 8 वाजले. रोशाला साहेबाचा फोन नाही बायकोचा फोन आला वाटतं. हॅलो चला म्हणता या नाश्ता करायला. ओके कांदा भजी मस्त गरम आहेत. गरमागरम चहा प्यायला ना की कशी फ्रेश अंगातला आळस निघून जातो. रोशाला झोप आली होती ना. रोशा मला मारण्याची झोप आली. बिचारी नाईट करून आलाय. चला म्हणता एक चहा प्यायला मस्त गरम चहा प्यायला ना की फ्रेश वाटतं. पुन्हा एकदा प्रवास करायला मस्त गरम चहा. नाश्ता चांगला मस्त व्यवस्थित झालेला आहे. फ्रेश झालेला आहे. हो खेळपर्यंत हो आता नॉनस्टॉप डायरेक्ट. हो त्याला विमल पाहिजे. रोशाला एक विमल पाहिजे. त्याशिवाय त्याची झोप उडणार नाही. चहा पियाला आहे पण तो 50% थोडी झाले. चला रस्ता पण मस्त सुसाट आणि सुका पण रस्ता चांगला. हो मस्त होते. गरम दिला ना कुरकुरीत भजी. आता रोशाला पानपट्टी शोधायची कुठं. त्याला त्याचा खुराक घ्यायचा आहे काहीतरी.
चला जाऊ द्या, ठीक आहे, घेऊ द्या. मसाला पान घ्यायचा, मसाला पान. तर ब्रिजची कामं आहेत कोलाडच्या इथे आपण आलेलो. ब्रिजचं काम चालू आहे तिथे, पण अद्याप रस्ते अजून इकडे झाले नाहीत पुढे. कोलाडला रस्ता खराबच आहे, होतच नाही. ब्रिज फक्त बांधून ठेवलेले आहेत, बाकीची कामं काय आहेत तशीच आहेत. जीवाला खडी किती वर आली आहे ते बघा ना. पाऊस किती जोरात आला आहे. आताच आला पाऊस. बरं जॅकेट बिकेट घातला ते. तिकडे ट्रेन चालली, ट्रेन कोकण रेल्वे. अरे बाबा किती जोरात आलायस तू. अरे जा आता, बस आला, नको रागू, जा, थंडा केला का मला. काही जोरात पुढे दिसत नाही ना आता. जा जा बाबा जा. इंदापूरचे बाजारपेठ आपल्याला पाहायला भेटते. इकडे इंदापूर आलेला आहे. आणि पानपट्टी कुठे दिसते का. मसाला पान बनवायचा आहे पण अजून पण भेटला नाही मसाला पान. अरे पूर्ण खाली आहे रे, सुकसुकाट. इंदापूरला काय नाही एवढं गर्दी नाही. हां पब्लिक गेला. बघ गाववाले बघ कसे बसले भाज्या बिज्या घेऊन. मग मी बोलला तर पाठी लावली असते. हे भाई हे बघ काय करतात, एकमेकांना द्या, मिलते जुलते. पप्पी पप्पी लेने के लिए आया था. हे बघा ट्रॅफिक भेटले आपल्याला. इथं होतेच. बाईकवाल्यांना थोडी वसार द्या हो. बाईकवाल्याला कशी वसार भेटते लगेच. माणगावला बघा ट्रॅफिक. आणि बुधवारी आता बघा, आता मंगळवारी आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन होईल. बुधवारी बघा, बुधवारी हा. चला येऊ द्या पुढं, हो द्या किती पण असू द्या. सण नसले तरी पण इथे ट्रॅफिक होतच असते. हा हो. चला आपल्याला नाही थांबलं, बरं झालं बा. पाठीवरच्या गाड्या थांबल्या. आणि इकडे राईट साईडला आहे तो माणगावचा एस टी स्टँड. हे बघा हिरकणी बस निघाले आतमधून एस टी. माणगावचा डेपो. चल कशाला कुठं झेड गाडी आहे का बघ आपली. 500 200 दिली तरी पण बस. वरच्यावर चालू आहेत बघा, फक्त नुसती वरच्यावर फक्त कामं चालू आहेत. खडी टाकायची वरच्यावर काम चालू आहे. तिकडची खडी तिकडं, तिकडची खडी इकडं. चला माइल लेवल पोहोचवला मस्त. हा रोड आहे, एक नंबर झाला, जबरदस्त झाला असा रोड. हा इथला रोड ड्रायव्हिंग करायला एक नंबर भारी. गाडी एवढी पळवा मजा वाटते ना. मस्तपैकी लाईट वेट लावले तर वरती. हा रोड असा रोड पूर्ण झाला ना मुंबईवर, एक नंबर वाटेल. रोड आहे महाडपासून तर पोलादपूरला एक नंबर रोड आहे, जबरदस्त रोड झाला आहे. अशी गाडी पळवायला मजा येते ना एवढी. 90-100 त्या स्पीडला पुढेच पाहिजे गाडी. चला इथे होल्ड जरा करूया. रोशाचे पाय दुखायला लागले ना लय, म्हणून सवय नाही रोशाला, म्हणून. मोठा माणूस आहे ना. हात का पुढे जाऊ दे. हा पानपट्टी याला पानपट्टी इकडच्या बरोबर माहिती. कालकाई हा कुठं आपल्या इथं पलटला झोपला विकलास काय बुद्धी नाही. मी याला ब्रेक धावतो आई घर डोक्या येऊन येतो आवडतो. चला ठीक आहे. आपण आता पोचलोय कुठे. रोशा कुठे पोचलो आपण. कोल्हापूरला आता. चला आलो एकदाच कोकणात.
कशेडी घाट वाटत नाही पहिल्यासारखं रे कशेडी घाट पूर्ण त्याचं. हा आणि पाऊस बघ कसला आलाय पाऊस. थांबूया का इथं. आला आला पाऊस आला. पाऊस आला. रेनकोट घाला. रगाटे आला. रगाटे येतोय तिकडे. काय वळण आहे ती जबरदस्त अशी. या गाडी बघा कशी जाते. झूम जाप. आणि थोड्याच वेळात कशेडी टर्नल पण आपल्याला आता भेटेल. कशेडी टर्नल. धामणदेवीला आपण आलो. धामणदेवीच्या इथे. अंतर. आणि आता फायनली आपण आलेलो त्या कशेडी भोगद्याजवळ. आणि भोगद्यात आतमध्ये जाणार आहोत. आतमध्ये बघूया. लाईट बीट मस्त लावले ना. हा हा खतरनाक. कशाला उगत पण लिकेज भोगताय कशेडी टर्नल. पण लय भारी वाटतं आतमध्ये आल्यानंतर. उकील लागले. डोंगराला ना म्हणून उकील लागले ना डोंगराला. हे बघा इकडे पुढे लाईटच नाही. काय यार गणपती सणामध्ये तरी लाईट लावा ना. ट्यूब लाईटी लावायला किती खर्च येतं. हायले बघ ना काय दिसतच नाही पुढे बघा. तर चुकीचं आहे सर्व यार. अरे माझी लाईट लावते. अरे जो माझी लाईट कुठे गेली. गाड्या कसं जातात रपारप जात आहेत नुसत्या. आहोत भरणा नाका म्हणजे गावाला पोचलेलो आहोत. वर्ष कसं वाटतोय. बरं वाटतं. हा बरं वाटतंय ना. अरे पुढून आहे का जायला आपल्या जागा आहे ना. कुठं आहे आहे काय तू काय तिथला इथला. अरे नाही समजत नाही ना रस्ता. लिपल्या पेपल्या असतील तर आता लिपतील पण ते. मस्त छान असा भरणा नाका आपण पोहोचलो. भरणा नाका आमच्या गावी आलेलो आहे. हो गावाला आलो. आणि आता खुशी बघा काय त्याच्या आनंद बघा रोषाला किती आहे. नुसता जो आनंद आता बोलायला लागलाय तो मुंबईपासून. नाही तर नुसता तोंडाचा पट्टा बंद. तर आता लेफ्ट मारायचं आहे आणि आपल्याला आपल्या गावाकडे असा रस्त्याकडे जायचं. आपल्याला तळ्या मांडवी इकडे रहदारी आपली भरणा नाका. आता जरा पोरांना खायला देऊया. हां याला पोराला खायला घ्यायचं. कॅडबरी अजून काय टोस्ट बटर सॉस बटर बिटर. कुठे थांबू गाडी बाबा. तिकडे जाऊया. ओके भरणा नाकी येथे आपण आलेलो आहोत. आणि हा आहे पेट्रोल पंप. अरे खड्ड्यात गेली गाडी. चला एक 10 ते 15 मिनिटात आपण आता आपल्या घरी पोहोचणार. तर आपण 11 वाजता घरी येऊन पोचलेलो आहोत. आणि आपण हा राईडचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे. पाऊस आपल्याला अधूनमधून भेटलाचा. तर फायनली मंडळी आपण हा व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मंडळी बाय. धन्यवाद.